गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आदिवासी विकास भरती 2024 मध्ये 611 पदासाठी जाहिरात आली होती मित्रांनो, सरळ सेवा भरती. तर त्यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी पण जागा होता. तर त्याचं निवड यादी जाहीर झालेली मित्रांनो. तर अंतिम जे व्यावसायिक चाचणी घेण्याकरता बघा लिस्ट जाहीर करण्यात आलेली मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमधून सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो. जाहिरात कधी आली होती, एक्झाम कधी झाली होती, तर यादीमध्ये किती जणांचं नाव आहे आणि कधी अपडेट आलेले आहे. बघू शकता तुम्ही. आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र नाशिक. बघा अपडेट कधी आलेले, 22 जुलै 2025ला. बघा जाहिरात कधी आली होती, 5/10/2024ला जाहिरात आलेली मित्रांनो. एकूण 17 पदे होते. एकूण 17 पदनामाच्या एकूण 611 जागासाठी सरसेवा भरती होती मित्रांनो. तर त्यामध्ये लोक बघा उच्च उच्च श्रेणी व उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी IBPS मार्फत 24 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पार पाडण्यात आली. बघा ज्यांचं 85% प्लस आहे त्यांच्याच गुणवत्ता यादीमध्ये नाव असणार मित्रांनो. तर गुणवत्ता यादी पण कधी जाहीर झालेलं बघा, 14 जून 2025ला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेलं बघू शकता तुम्ही. आता प्रोसेस काय बघा, नेक्स्ट व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्याकरता बघा. आता ही व्यावसायिक चाचणी घेण्याकरता सदर यादीतील उमेदवाराची जाहिरात नमूद व्यावसायिक शैक्षणिक कागदपत्र दस्तऐवज सुस्पष्ट वाचनीय PDF स्वरूपात आदिवासी विभागात आयुक्तालयात खालीलप्रमाणे प्रश्न क्रमांक 5 मध्ये दर्शवलेल्या ईमेल ID वर पाठवण्यात यावात. बघा तुम्हाला ईमेल ID मध्ये पाठवायचं बघा, इथं खाली दिलेल्या तक्त्यामध्ये बघू शकतो मी. दोन्ही पदासाठी उच्च श्रेणी व निम्न श्रेणी बघा. अर्ज केले असल्यास दोन्ही ईमेल वर स्वतंत्र प्रमाणपत्र दिनांक 29 जुलै 2025 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. बघा 29 तारखेपर्यंत सादर करायचं तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही कार्यालय, पदाचे नाव, व्यावसायिक शैक्षणिक पात्रता, ईमेल ID बघू शकता तुम्ही. ह्या ईमेल ID वर तुम्हाला पाठवायचं आहे. आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र नाशिक. लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक बघू शकता. उच्च श्रेणी लघुलेखकसाठी शासन मान्य 120 स्पीडनं स्टेनोग्राफर पाहिजे बघा तुम्हाला. तर तुम्हाला ह्या ईमेल ID वरती सगळे डॉक्युमेंट सेंड करायचे बघा. आणि निम्न श्रेणीचं पण सेम आहे, तुम्हाला डॉक्युमेंट सर्व सेंड करायचे याच्यावरती 29 तारखेच्या अगोदर. आता ही बघू शकता. वरील काय आहे, वरील प्रमाणपत्र व्यतिरिक्त इतर प्रमाणपत्र सादर करण्यात येऊ नये बघा. फक्त एवढेच प्रमाणपत्र याच्यावरती सादर करायचे बघा, बाकीचे नाही सेंड करायचं तुम्हाला. ह्या ईमेल ID वरती तुमचं जर यादीत नाव असेल तर. इथं अर्ज पण बघा, अर्ज दिलेला आहे. हे अर्ज पण करू शकता. अर्जावर तुम्हाला नाव, ईमेल ID, अर्जात नमूद केलेला पत्ता, बैठक क्रमांक, गुणवत्ता यादीतील क्रमांक हे तुम्हाला इथे जोडायचं डॉक्युमेंट. असा अर्ज पण द्यायचा आहे. बघू शकता इथं तुम्हाला स्कोर किती आलेला होता हे पण सब्जेक्ट वेळी दिलेलं आहे, किती मार्काचा पेपर होता. आणि खाली बघा गुणवत्ता यादी दिलेली आहे, ज्यांची लिस्ट लागली होती बघा. पण बघूया बघा. पोस्ट रिक्वायरमेंट ऑफ द स्टेनोग्राफर हायर ग्रेड बघू शकतो मी तिथं. स्टेनोग्राफरची बघा ही लिस्ट लागलेली आहे. दिस इज नॉट सिलेक्ट लिस्ट. आता ही सिलेक्ट लिस्ट नाही मित्रांनो, ही फायनल लिस्ट नाही आहे. तर फायनल लिस्ट तुम्हाला ते बघा इथं दिलेलं आहे बघा. अगोदरच तुम्हाला सूचना दिलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. इथं व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे मित्रांनो. ते स्पीड स्टेनोग्राफरची तुमची स्पीड घेण्यात येणार आहे. तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे, नंतर तुम्हाला डेट वगैरे कळवण्यात येईल. नंतर तुमची फायनल लिस्ट जाहीर करण्यात येईल मित्रांनो. तर अशा प्रकारे ही लिस्ट मित्रांनो तुम्ही सर्च करू शकता. जर तुम्हाला नाव सर्च करायचं असेल तर Ctrl+F दाबा. Ctrl+F दाबल्यावर तुम्ही इथं नाव सर्च करू शकता, जे काही नाव तुमचं असेल. ओके. तुमचं नाव किंवा सरनेम तुम्ही इथं सर्च करू शकता, लगेच तुमचं नाव सापडून जाईल तुम्हाला यादीत. नाहीतर आता याच्यामध्ये भरपूर पेजेस असल्यामुळे तुम्हाला लवकर नाव शोधणं कठीण आहे. त्यामुळे तुम्ही Ctrl+F दाबा आणि आपलं नाव सर्च करू शकता. लवकरात लवकर तुमचं नाव सापडेल. एवढ्या आधी तुमचं पॉसिबल नाही बघा. किती पेजेस आहेत, 60-70 पेजेस आहेत मित्रांनो. या पेजेस एवढं सगळं बघणं पॉसिबल नसेल लवकरात लवकर, तर तुम्ही शॉर्टकट यूज करू शकता नाव बघायचं असेल तर लवकर. अशा प्रकारे बघा मित्रांनो. आता तुमची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. तुम्हाला PDF फाईल करून पाठवायचं आहे बघा डॉक्युमेंट.
हे इथं दिलेलं बघा. 29 तारखेच्या अगोदरच पाठवायचं बघा मित्रांनो, इथं दिलेलं तुम्ही विसरू नका. लवकरात लवकर ईमेल करून टाका, जेणेकरून तुमचं व्यवसाय चाचणी लवकर घेण्यात येईल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.